योहान सुवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 15 पासून काही वचने आपण पाहणार आहोत. योहान सुवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 15 पासून पाहणार आहोत. आणि रमाबाई पंडित बायबल मध्ये कोणीतरी टॉपिक वाचा मोठ्यानं. त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करीत असे तो वचन देतो. हालेलुया हालेलुया. लक्षपूर्वक ऐका. देवाचं वचन आता परत एकदा आपल्याकडे आलेलं आहे. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू येशूंनी वचन दिलेलं आहे. तर कोणतं वचन आहे? तर बायबल म्हणतं पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये वस्ती करेल. हालेलुया हालेलुया हालेलुया. म्हणजे कुणामध्ये वस्ती करेल? कुणामध्ये? शिष्य. जे शिष्य हो पाहतात, हालेलुया हालेलुया, त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करेल असं प्रभूनं वचन दिलं. हालेलुया हालेलुया. बघा, हे वचन आहे, अभिवचन आहे की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया हालेलुया. बघा, खूप लोक प्रार्थनामध्ये आहेत, खूप लोक चर्च मध्ये जातात, खूप लोकांनी विश्वास ठेवलेला येशूवर, पण पवित्र आत्मा काय आहे किंवा पवित्र आत्मा म्हणजे काय त्यांना माहित नाही. हालेलुया लक्ष द्या. सगळ्यांचं लक्ष आहे का? हालेलुया हालेलुया. पवित्र आत्मा म्हणजे काय त्यांना माहित नाही. हालेलुया हालेलुया. बघा, बायबल काय म्हणतं? पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात त्यांना बाप्तिस्मा द्या आणि त्यांना माझे तुम्ही काय करा? शिष्य करा. काय करा? शिष्य करा. शिष्य करा. सगळ्यात मोठी आज्ञा होती येशूनं शिष्यांना दिलेली. सर्व जगामध्ये जाऊन सुवार्तेची घोषणा करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे नावामध्ये त्यांना बाप्तिस्मा द्या आणि त्यांना म्हणजे तुम्ही काय करा? शिष्य करा. शिष्य करा. हालेलुया हालेलुया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये. मग पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे 3 आहेत आणि हे तुम्हाला ठाऊक पाहिजे. हालेलुया हालेलुया. पिता कोण, पुत्र कोण आणि पवित्र आत्मा कोण हे तुम्हाला ठाऊक पाहिजे. हालेलुया 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 हालेलुया. पिता कोण आहे? परमेश्वर. परमेश्वर. जुन्या करारामध्ये त्या परमेश्वराचं नाव यहोवा आहे. यहोवा. हालेलुया हालेलुया. यहोवा परमेश्वर. ज्या परमेश्वरानं आकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र निर्माण केले आपल्या शब्दाच्या द्वारे, त्या परमेश्वराचं नाव आहे यहोवा परमेश्वर. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. पुत्र म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. पुत्र कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया हालेलुया. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. कोण दिला? पित्याने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगासाठी दिला. हालेलुया. ह्याचा अर्थ अर्पण केला. अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया हालेलुया. पण खूप लोकांना येशू माहिती आहे. हालेलुया हालेलुया. येशू माहिती आहे, पिता पण माहिती आहे, पण पवित्र आत्मा कोण आहे माहित नाही. हालेलुया हालेलुया. पण काही लोकांना पवित्र आत्मा माहिती आहे, पण त्याचा अनुभव माहित नाही. तो येतो कसा, तो कशा प्रकारे मनुष्याला स्पर्श करतो. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. पण देवाचं वचन म्हणतं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधन मोकळं करील. हालेलुया हालेलुया. जोपर्यंत सत्याची नीट ओळख तुम्हाला होणार नाही, तोपर्यंत पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला समजणार नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. बघा, अब्राहमाच्या काळामध्ये, मोशेच्या काळामध्ये जो देव होता ना,
तोच देव मनुष्य रूप धारण करून ह्या जगामध्ये आला तुमचं आणि माझं पाप हरण करण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. येशूच्या काळामध्ये तो अग्निरूपाने या जगामध्ये होता. हालेलुया, हालेलुया. 2000 वर्षापूर्वी तो शरीर रूप धारण करून या जगामध्ये आला. तुमच्या आणि माझ्या पापासाठी मेला, त्यांना कबरेमध्ये ठेवले, तो पुन्हा तिसऱ्या दिवशी उठवला गेला. हालेलुया. हालेलुया, हालेलुया. आणि येशूने जात असताना शिष्याला सांगितलं होतं, मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करायला. काय करायला? जागा तयार करायला. पण माझ्या पाठीमागून पवित्र आत्मा तुमच्याकडे. हालेलुया. हालेलुया. कोणी? पवित्र. पवित्र आत्मा. हालेलुया, हालेलुया. आणि पवित्र आत्मा तुमच्याकडे येईल आणि तो तुम्हाला पूर्णत्वाकडे घेऊन जाईल. कुठं? पूर्णत्वाकडे. याचा अर्थ काय? पवित्र आत्मा तुम्हाला पूर्ण करायला येतो. हालेलुया. काय करायला येतो? पूर्ण करायला. बघा, आणखीन एक काय, पवित्र आत्म्याला मध्यस्थी करणारा म्हटलेलं, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पित्याकडे मध्यस्थी करणारा आत्मा. हालेलुया, हालेलुया. पाराक्लेत आत्मा सुद्धा म्हटलेला आहे, दत्तकपणाचा आत्मा सुद्धा म्हटलेला आहे. कारण येशूने काय म्हटले, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. ज्यावेळेला वधस्तंभावर मरायची वेळ आली त्यावेळेला प्रभू येशूने आपल्या शिष्यांना ते सांगितलं, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. मी जाईल तुमच्यासाठी जागा तयार करायला. पण पवित्र आत्मा तुमच्याकडे. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा म्हणजेच परमेश्वराचा आत्मा. हालेलुया, हालेलुया. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिन्ही सुद्धा एकच आहेत. हे तिन्ही सुद्धा एकच आहेत. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्मा काय करतो? तुम्हाला येशूकडे घेऊन जातो. कोणाकडे घेऊन जातो? येशूकडे. हालेलुया. हालेलुया. आणि येशू तुम्हाला पित्याकडे घेऊन जातो. म्हणून येशूने म्हटले, माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणी जाणार नाही. हालेलुया. पिता तर स्वर्गात आहे, त्या पित्याला कोणी पाहिलं नाही आजपर्यंत. हालेलुया, हालेलुया. मोशेनं पाहण्याची इच्छा केली. परमेश्वर म्हणाले की तू मला पाहू शकणार नाहीस, कारण मी भस्म करणारी अग्नी आहे आणि मी पवित्र आहे. हालेलुया, हालेलुया. पण येशूने म्हटले, ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले. हालेलुया. येशूने काय म्हटले? ज्याने मला पाहिले त्याने कुणाला पाहिले? म्हणजे पित्याला जर बघायचं असेल तर येशू ख्रिस्ताकडे बघा. कुणाकडे बघा? आणि येशू ख्रिस्ताला जर बघायचं असेल तर तुम्हाला पवित्र आत्म्याकडे यावं लागेल. हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. कारण पवित्र आत्म्याशिवाय येशूकडे जाण्याचा मार्ग कुणालाही ठाऊक नाही. तुम्ही बायबल 10 वेळा वाचा, तुम्ही बायबल कॉलेज करा, बायबल डिग्री मिळवा, तरी सुद्धा तुम्हाला येशूचा मार्ग कळणार नाही. हालेलुया. खूप लोक म्हणतात की आम्ही बायबल 10 वेळा वाचलेलं आहे, पण तुला कळलं किती ते सांग. हालेलुया, हालेलुया. 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 बायबल समजणं एवढं सोपं नाही प्रियानो. पण ज्याच्यावर देवाच्या आत्म्याची कृपा झालेली आहे, ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करायला आलेला आहे ना, तोच आत्मा ह्या वचनाचं गुण गुंज त्याला प्रगट करेल. आमेन. हालेलुया, हालेलुया. ह्या वचनाचं त्याला काय प्रगट करेल? गुण गुंज गुंज. देव आहे ना, देव समजणं एवढं सोपं नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून येशू ज्यावेळेला लोक समुदायावर बोलायचे ना, त्यावेळेला दाखल्यांच्या द्वारे बोलायचे. कारण का? समजण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. कारण वचन म्हणतात तुम्ही ऐकत असाही ऐकत नाही आणि पाहत असाही पाहत नाही, कारण सैतानानं तुमचं अंतःकरण कठीण केलेलं आहे. काय केलेलं आहे? हा. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं, येशू ख्रिस्त लोक समुदायाशी दाखल्यांच्या द्वारे बोलायचं. कशाच्या द्वारे? दाखला, दाखला. पण शिष्यांच्या वर ज्याला बोलायचा ना, फोन ठेवा ब्रदर, शिष्यांच्या वर बोलायचा ना, त्यावेळेला गुजाप बोलायचा. गुजाप.
फोन ठेवा. विकास ब्रदर स्टॉप करा. हालेलुया. 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 लक्ष द्या. शिष्यांच्या बरोबर बोलायचा त्यावेळेला तू गुजात बोलायचा. गुजात म्हणजे कोड्यात बोलायचा. कोड्यात. आणि ते शिष्याने सुद्धा कळत नव्हतं. हालेलुया. हालेलुया. पण ज्यावेळेला तुमच्यासारखी साधी भोळी लोक ज्यावेळेला येशूकडे यायचे ना बरं होण्यासाठी, त्याला प्रभू येशू ख्रिस्त त्यांना देवाच्या राज्याचे दाखले सांगायचे. मग खूप दाखले आहेत. पेडण्याचा दाखला आहे, मोहरीचा दाण्याचा दाखला आहे, 10 कुमारिकेचा दाखला आहे. हालेलुया. हालेलुया. हरवलेल्या मेंढरांचा दाखला आहे. खूप दाखले. आणि दाखला यासाठी देत होते कारण तुम्हाला देवाचं राज्य समजावं, देवाची इच्छा समजावी. हालेलुया. पण येशू बरोबर जे 12 शिष्य होते ना, त्या शिष्यांच्या बरोबर ज्यावेळेला एकांतात ज्यावेळेला प्रभू येशू बोलायचे ना, त्यावेळेला गुजात बोलायचे. गुजात गुपित गोष्टी त्यांना सांगायचे, प्रकट करायचे, किंवा त्या दाखल्याचा अर्थ फोड करून सांगायचे येशू ख्रिस्त. हालेलुया. तसं ज्याच्यावर आता पवित्र आत्म्याची कृपा होईल ना, त्या मनुष्याला परमेश्वर त्या वचनाचं गुपित ज्ञान प्रकट करेल. आमेन. हालेलुया. 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 कुठलंही वचन घेऊन लोक स्टेटसला लावतात. हालेलुया. हालेलुया. त्यांना काय वाटतं की आम्ही स्टेटसला वचन लावलं म्हणजे ते वचन आम्हाला काय करेल? आशीर्वादित करेल. पण स्टेटसला लावण्यापेक्षा देवाचं वचन ज्याला तुम्ही तुमच्या हृदय पटलावर लावाल ना, तेव्हा तुम्ही आशीर्वादित होणार. हालेलुया. 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 तुमच्या मोबाईलच्या स्टेटसवर जे वचन आहे ना, त्याने तुम्ही नाही आशीर्वादित होणार. हालेलुया. हालेलुया. पण ते वचन तुम्हाला किती कळलं, त्या वचनाचं किती ज्ञान तुम्हाला आलं. हालेलुया. हालेलुया. त्याचा अर्थ तुम्हाला कळला का, हे फार महत्वाचं आहे. आणि ज्याला अर्थ समजलेला आहे त्यानं काय केलं पाहिजे, ते वचन लगेच ग्रहण करून चाललं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. जे वचन तुम्हाला समजेल त्याला लगेच ग्रहण करा आणि चाला. जे जे वचन तुम्ही पाळाल ना, तर ह्याचा अर्थ आहे तुम्ही प्रभू येशू मध्ये चालायला. हालेलुया. 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 बायबल आम्हाला काय म्हणतो, वाचूया परत. त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करेल असे तो वचन देतो. वचन म्हणजे 100% करणार. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला सुद्धा सांगतो, इथे जितके तुम्ही इथं आहात तुमच्या मध्ये सुद्धा पवित्र आत्मा वस्ती करेल. आमेन. पण त्यासाठी तुम्हाला येशूच्या आज्ञा पाळाव्या लागतील. हालेलुया. 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 तुम्हाला येशूवर प्रेम करावं लागेल. प्रेम. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही येशूवर मनापासून प्रेम करणार नाही, तोपर्यंत देवाचा आत्मा तुम्हाला प्राप्त होणार नाही. देव तुमचं तारण करणार नाही. देव तुमच्या पापांची क्षमा करणार नाही. हालेलुया. आणि परमेश्वर तुमची निवड करणार नाही. निवड. बायबल म्हणतं बोलवलेले पुष्कळ आहेत. येशू सगळ्या जगाला बोलवत आहे, माझ्याकडे या म्हणजे तुम्हाला विश्रांती मिळेल, तारण मिळेल, जीवन मिळेल. हालेलुया. हालेलुया. सगळ्या जगाला प्रभू बोलवत आहेत. पण त्या बोलवल्याच्या मधून जो कोणी ईश्वर खरा विश्वास ठेवील, आपल्या पापांचा पश्चाताप करील, बाप्तिस्मा घेईल, देव त्याचं तारण करेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि परमेश्वर त्याला पवित्र आत्म्याने भरायला चालू करेल. कशाने? पवित्र आत्म्याने. आणि ज्या दिवशी तुम्हाला पवित्र आत्मा मिळेल ना, तुम्ही बोलवलेलं नसून त्यावेळेला तुम्ही निवडलेला असाल. हालेलुया. 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 आणि जितक्यांची देवानं निवड केली ना, ते साधारण लोक नाहीत, जगाची उलता आणि पालता करणारे लोक आहेत. हालेलुया. 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 बायबल आम्हाला काय म्हणतं, ख्रिस्ती मनुष्य जगाची उलता पालता करणारा मनुष्य, पॉवरफुल, सामर्थ्यानं भरलेला. हालेलुया. हालेलुया. अभिषेकानं भरलेला मनुष्य असतो ख्रिस्ती मनुष्य. आणि तो जर तुम्हाला मनुष्य व्हायचा असेल तर तुम्हाला पवित्र आत्म्यानं भरावं लागेल. हालेलुया. हालेलुया. हा, पहिला बाप्तिस्मा पाण्याचा बाप्तिस्मा आहे, पश्चातापाचा बाप्तिस्मा.
हालेलुया. हालेलुया. बायबल म्हणतो पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात त्यांना बाप्तिस्मा देऊन त्यांना माझे काय करा. शिष्य व्हायचं असेल तर तुम्हाला बाप्तिस्मा घ्यावा लागेल. हालेलुया. आणि दुसरा बाप्तिस्मा आहे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. आणि तिसरा बाप्तिस्मा आहे अग्नीचा बाप्तिस्मा. 3 बाप्तिस्मा टोटल. किती? 3. अग्नीचा बाप्तिस्मा म्हणजे काय. तुम्हाला काय अग्नीच्या भट्टीत टाकलं जाणार नाही. जसं पाण्याचं म्हटल्या पाण्यात बुडवलं. हालेलुया. हालेलुया. तसं अग्नीचा बाप्तिस्मा म्हटलं तुम्हाला काय आता अग्नीच्या भट्टीत टाकलं जाणार नाही. पण अग्नीची परीक्षा होणार. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्या परीक्षेतनं जावं लागणार. मरेपर्यंत तुम्हाला त्या परीक्षेमधनं जावं लागणार. विश्वासाच्या परीक्षेमध्ये. आणि बायबल म्हणतो जो शेवटपर्यंत विश्वासात टिकून राहील तोच तारला जाईल. हालेलुया. 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 जो विश्वासामध्ये शेवटपर्यंत टिकून राहील याचा अर्थ काय. मरेपर्यंत वचनात तुम्हाला चालायचंय. कृती करायचे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला प्रभू येशू मध्ये जीवन व्यतीत करायचं आहे. तुम्हाला येशूच्या वचनाप्रमाणे चालायचं आहे. तुम्हाला देवाच्या आज्ञेप्रमाणे चालायचं आहे. कुठपर्यंत. मरेपर्यंत. हा. आणि ज्या वेळेला तुम्ही शेवटपर्यंत विश्वासामध्ये टिकून राहाल ना तेव्हा तुम्ही तारला जाल. हालेलुया. हालेलुया. आणि त्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला मदत करतो टिकून राहायला. हालेलुया. बायबल काय म्हणतो वाचूया. जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. काय पाळाल. आज्ञा पाळाल. बघा लक्ष द्या. आता प्रभू शिष्याला सांगत आहे. कोणाला. शिष्याला. जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर. काय करत असाल तर. मग ईश्वर कोण कोण प्रीती करतात. करता. बरं ईश्वर प्रीती करणं म्हणजे काय. ईश्वर प्रीती करणं म्हणजे काय. त्याच्या आज्ञेप्रमाणे. आमेन. परफेक्ट उत्तर दिलं. ईश्वर प्रीती करणं म्हणजे त्याच्या आज्ञेत राहणं. आज्ञेत. मग आज्ञेत राहायला तुम्हाला आज्ञा ठाऊक पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आज्ञा ठाऊक पाहिजे ना. मग यहोवा परमेश्वराने किती आज्ञा दिल्या. 10. हालेलुया. निर्गम याच्या 20व्या अध्यायामध्ये यहोवा परमेश्वराने 10 आज्ञा दिल्या मोशेच्या द्वारे पाळायला. हालेलुया. आणि नवीन करारामध्ये प्रभू येशूने 2 आज्ञा दिल्या. 2 कुठल्या कुठल्या माहिती आहे का. स्वतःवर जशी जशी आपल्यावर जशी ही दुसरी झाली. पहिली कुठली. पहिली लक्ष द्या. हालेलुया. हालेलुया. बायबल आम्हाला काय म्हणतो. आपण काढूया लुक्षी वर्तमान 10वा अध्याय काढा. 27 वचन वाचा. प्रभू येशूने दिलेल्या 2 आज्ञा. लूक 10:27 वाचा पटकन. आणि त्याने उत्तर देऊन म्हटले. तू आपल्या सर्व अंतःकरणाने आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व शक्तीने व आपल्या सर्व मनाने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर. ह्याच्यावर काय कर. प्रीती कर. ही पहिली आज्ञा. हालेलुया. लक्ष द्या. प्रभू येशूने दिलेली ही पहिली आज्ञा. आणि आता दुसरी कुठली आहे. आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.
जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर काय कर, प्रीती कर. ही दुसरी आज्ञा आहे. आणि ह्या 2 आज्ञा सुद्धा तुम्हाला पाळायच्या आहेत. ज्याला 10 आज्ञा पाळायची गोष्ट येते ना, त्याला लोक काय म्हणतात, पास्टर 10 आज्ञा लय अवघड आहे. 10 आज्ञा आणि कोण पाळायचं? कारण तिथं लिहिले माझ्याखेरीज तुला अन्य देव नसावे, आपल्या स्वतःसाठी कोरी मूर्ती करू नको, तुझा देव परमेश्वर नको, शब्दात दिवसाची आठवण ठेवून पवित्रपणे पाळ. अरे बापरे, 10 आज्ञा तर लय अवघड आहेत. मग आम्हाला काय करा पास्टर, 10 आज्ञा राहू दे, या 2 आज्ञा आम्हाला पाळायला सांगा, ह्या आम्ही पाळतो, या सोपे. हालेलुया. हालेलुया. काय म्हणतात लोक, 10 आज्ञा लय अवघड आहेत आणि त्या इस्रायल लोकांना दिल्या होत्या. हो, आम्हाला ही आज्ञा सांगा, ही सोपी. बघा लोकांना जर म्हटलं ना, व्यभिचार करू नका अशी देवाची आज्ञा, व्यभिचार करू नको, 10 आज्ञा पाठ पाहिजे आणि 10 आज्ञा तुम्ही पाळल्या पाहिजे, त्याला लोक काय म्हणतात, पास्टर लय अवघड आहे. पण त्यांना जर म्हटलं प्रभू तुझा देव याच्यावरती पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण अंतकरणाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर म्हटलं, त्यांना काय वाटतं, हा हे सोपं आहे पास्टर. हालेलुया. आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर काय कर, प्रीती कर. हालेलुया. हालेलुया. अहो पण तुम्हाला ह्याचा अर्थ समजला का? हा, प्रभू येशूने काय केलं माहित आहे, या 10 आज्ञेलाच या 2 आज्ञेमध्ये कन्वर्ट केलं. की पहिली आज्ञा आहे ना, प्रभू तुझा परमेश्वराच्या सर्व अंतकरणाने, सर्व मनाने, सर्व जीवाने, सर्व शक्तीने काय कर. त्याच्यामध्ये पहिल्या 5 आज्ञा, 4 आज्ञा, पहिल्या 4 आज्ञेत ज्याला पहिल्या 4 आज्ञा तुम्ही पाळता, त्यावेळेला ही पहिली आज्ञा पाळता येशूने दिली. कारण ती परमेश्वराविषयी सांगतं. हालेलुया. बघा माझ्याखेरीज तुला अन्य देव नसावे, कोणाविषयी आहे, देवाविषयी. कोरी मूर्ती करू नको, तिच्या पाया पडू नको, म्हणजे कुणाबद्दल आहे, शब्दात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ आणि कुठेही माझ्या शब्दामध्ये, ही 4थी आज्ञा आहे. ही पण परमेश्वराविषयी सांगते. हालेलुया. पण 5 नंतर ज्या पुढे आहेत ना 10 पर्यंत, त्या दुसऱ्या आज्ञेमध्ये जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर काय कर, प्रीती कर. मग शेजारी माझे आई वडील आहेत, मग तुम्ही 5वी आज्ञा पाळाल, आई बापाचा मान राख. हालेलुया. हालेलुया. शेजारी तुमचा भाऊ आहे, बायबल काय म्हणतं, खून करू नको. आज भावाचा खून करायला लागलात, भाऊ भावाचा खून करतो ना. हालेलुया. मुलगा आपल्या आईचा खून करतो. जगामध्ये आता हे व्हायला लागलेलं आहे. देवाचं वचन म्हणतं खून करू नको, पण वचन काय म्हणतं, येशूने काय म्हटले, स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर काय कर. शेजारी माझी आई वडील आहे, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, माझी बायको आहे, मला त्यांच्या प्रीती करायची. पण बायबल काय म्हणतं, पहिल्यांदा स्वतःवर प्रीती कर. कशावर, स्वतःवर प्रीती करणं म्हणजे काय, आज्ञा पण पाळायचेच आहे. स्वतःवर प्रीती करणं म्हणजे माझा आत्मा नरकात जाऊ नये म्हणून वैयक्तिक मी ज्याला प्रभू येशूच्या आज्ञा पाळतो ना, तर मी स्वतःवर प्रीती करावा. हालेलुया. 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 माझ्या आत्म्याला मी पापापासून वाचवणं गरजेचं आहे. ज्याला मी माझ्या आत्म्याला पाप करण्यापासून वाचवतो, मी स्वतःवर प्रीती करत आहे. हालेलुया. आणि बायबल म्हणतं जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर काय कर, म्हणजे शेजाऱ्याचा सुद्धा नाश नाही झाला पाहिजे. हालेलुया. हा, तर मला त्याच्यावर प्रीती करायची. हालेलुया. मग बायबल म्हणतं व्यभिचार करू नको. आज व्यभिचारामुळे आत्महत्या व्हायला लागल्या, लोक एकमेकांचा खून करत आहेत. हालेलुया. पण शास्त्र काय म्हणतो, शेजाऱ्यावर काय कर. जर मी खरंच प्रीती करत असेल तर मी त्याचा नाश करणार नाही. हालेलुया. आणि मग येशूने काय म्हटले, जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर तुम्ही माझ्या काय पाळाल, आज्ञा पाळा. आणि आज्ञा पाळण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा आज्ञा माहिती पाहिजे. हालेलुया. हालेलुया.
हा बघा, परत आपण जाऊया योहान मध्ये. चला, योहान 14:15 वाचा. 15. जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मग करता का हो प्रीती? हालेलुया, 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 हालेलुया. कोण कोण प्रीती करतं ईश्वर? खोटं कोण कोण बोलते? शिव्या कोण कोण देते? निंदा कोण कोण करते? चाडी कोण करते? चुगली कोण करते? हालेलुया, हालेलुया. एकमेकांची निंदा कोण करते? हालेलुया. हालेलुया. राग, जर राग तुमच्यामध्ये तरी सुद्धा ईश्वर तुम्ही प्रीती करत. हालेलुया, 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 हालेलुया. हा प्रियानो, आणि बायबल मला काय म्हणतं वाचा. मग मी बापाला विनंती करीन आणि तो तुम्हाला दुसरा पाराक्लेत देईल, हा, यासाठी की त्याने तुम्हा बरोबर सर्व काळ राहावे. सर्व काळ. बघा इथं वचन म्हणतं, जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. तुम्ही काय पाळाल? म्हणजे प्रभूनं सांगितलेला प्रत्येक शब्द तुम्ही पाळा, तर खरं तुम्ही प्रेम करत असाल. हालेलुया, हालेलुया. बघा, जी बायको आपल्या नवऱ्यावर खरं प्रेम करते ना, ती सुखात, दुःखात, आजारात, प्रत्येक परिस्थितीमध्ये ती त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्यावर राहते. हालेलुया, हालेलुया. पण ज्या बायकोच्या मनात नवऱ्याविषयी प्रेम असं नाही, ती दुःखाच्या वेळेला ते आपल्या नवऱ्याला सोडून जाते. धरून सारा तिचं प्रेम असं नाही, नवऱ्यावर मनापासून तिचं प्रेम असं नाही आहे, आणि नवरा आजारी पडलेला आहे. हालेलुया, हालेलुया. नवरा आजारी पडलेला आहे, पण ही मात्र आपण खाऊन पिऊन आहे आरामात, पण नवऱ्याला विचारणार पण नाही की अहो तुम्हाला काय करून देऊ का, अहो तुम्हाला काय खाऊ वाटतं का, अहो चला आपण दवाखान्यामध्ये जाऊया, आज काय तुम्ही कामाला जाऊ नका. ह्याचा अर्थ काय? जर बायको काळजी करायला लागल्या तर याचा अर्थ ती तुमच्यावर प्रेम करते. हालेलुया, हालेलुया. मग प्रेम करणाऱ्या बाईला घराची अपेक्षा नसते, चांगल्या घराची अपेक्षा किंवा चांगली वस्त्र घालायची पण अपेक्षा नसते. तिची इच्छा फक्त एकच असते, माझा नवरा चांगला राहा. हालेलुया, हालेलुया. जसं आहे तसं हे माझ्या देवा, माझ्या नवरा तू काय कर, चांगलं ठेव. हालेलुया. का? कारण तिनं आपलं घरदार सोडून ती त्याच्या जवळ आलेली आहे, ती त्याच्यावर राहते. तिने त्याला स्वामी, माझा धनी, माझा नवरा म्हणून स्वीकारलेला आहे. हालेलुया. तसं तुम्ही ज्याला येशूला स्वामी, धनी, मालक, चालक, प्रभू, तू माझा परमेश्वर ज्याला म्हणून स्वीकार कराल आणि मनापासून त्याच्यावर प्रेम कराल, त्यांच्या आज्ञा पाळाल ना, तेव्हा प्रभू येशू तुम्हाला कधीही सोडणार नाही आणि कधीही टाकणार नाही. आमेन. हालेलुया, हालेलुया. पण तुम्ही मनापासून देवावर प्रेम करत नाही, विश्वास ठेवत नाही, किंवा प्रभू येशूला तुम्ही स्वीकारलेलं नाही, तू माझा धनी आहेस, तू माझा स्वामी आहेस, तू माझा प्रभू आहेस, तर तुम्ही काय कराल माहिती आहे? थोडंसं संकट आलं ना, तुम्ही मागं जा. काय कराल? तुम्ही मागं जाल. मागं सैतान कधी तुम्हाला मागे घेऊन जाईल ना, तुम्हाला पण कळणार नाही. हालेलुया, हालेलुया. जे लोक चर्च मध्ये यायला वेळ लावतात किंवा राहू दे म्हणतात, असू दे आता आज काय चर्चला नाही गेलं तरी राहू दे, पुढल्या रविवारी जाऊया, पुढल्या शनिवारी जाऊया, असं करत 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 6 महिने तो मनुष्य चर्चला जात नाही, याचा अर्थ सैतान त्याला हळूहळू हळूहळू प्रभूपासून लांब करतो. हालेलुया, हालेलुया. काय करत आहे? जर मनापासून तुम्ही ईश्वर प्रीती करणार नाही ना, सैतान तुम्हाला बाजूला काढेल, तो ह्या कळपात तुम्हाला ठेवणार नाही. आणि जे मेंढरू कळपाच्या बाहेर आहे ना, लांडगा टपून बसलेला त्याचा घात आणि नाश करायला. हालेलुया, हालेलुया. म्हणून कधी पण कळपामध्ये राहणं चांगलं आहे, कळपात राहावा, कळपाला कधी सोडू नका. हालेलुया. मंडळी आहे ना, मंडळी,
हा येशू ख्रिस्ताचा कळप आहे, मेंढराचा कळप आहे. हालेलुया. आणि बायबल काय म्हणतं, माझी मेंढरं माझी वाणी ओळखतात आणि माझ्या मागे चालतात. हालेलुया. जी खरी मेंढर आहेत ना ती येशूच्या मागे चालतील, ती कळप सोडणार नाहीत. हालेलुया. पण ती येशूवर प्रेम करत नाहीत ना, मग ते ह्या काट्या कुट्यात जा, ह्या काट्या कुट्यात जा, मग दुसऱ्या बोकड्याच्या कळपात जा. हालेलुया. जी मेंढर नाहीत, बोकड आहेत ना, ते अशी करतात, जरा इकडे जा जरा तिकडे जा. हालेलुया. बोकडे किंवा शेरड कधी पण बघा कळप सोडून बाहेर असतात ना. हालेलुया. बघा तार जरी असली, तार आणि पलीकडं चारा आहे, शेरड काय करते, उडी मारून. हालेलुया. मेंढर तशी नाही करत. मेंढर आपल्या मेंढपाळाच्या माग 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 जाते आणि मेंढपाळ जो काही त्यांना खायला दिल ना तेच खाते. हालेलुया. आणि मेंढपाळ काय करी, मेंढपाळ काठीनं त्यांचं रक्षण करी. काय करी, एखादा लांडगा जरी आला तर तो त्याला धमकावील. तसं येशू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ आहे. ज्याला तुम्ही प्रभूमध्ये स्थिर राहताना त्याला सैतान हा लांडग्यासारखा तुमच्यावर अटॅक करत असतो, पण तुम्ही वचनामध्ये स्थिर असाल ना, येशू त्याला धमकावील. हालेलुया. त्याला हात लावू नको, संजय माझा आहे, माझ्या रक्ताने विकत घेतला. हालेलुया. पण संजय ब्रदर येशूच्या मागच नाही, कळपातच नाही, 6 महिन्यातून एकदा चर्चला. हालेलुया. किंवा ह्या नाताळ आला की फुडल्याच नाताळ, 2 हाना पण आम्हाला काय म्हणा, ख्रिस्ती म्हणा. हालेलुया. मग मला सांगा, येशू त्याला ओळखेल का? हालेलुया. आणि ही लोक कबरेची लोक आहेत, कबरेची ख्रिस्ती, स्वर्गाची ख्रिस्ती नाही. तुम्हाला कबरेची ख्रिस्ती व्हायचं आहे का स्वर्गाचं व्हायचं? हालेलुया. हालेलुया. आम्ही अशा पण लोकांना बघितले ते फक्त कब्रस्थानासाठी चर्चमध्ये जातात. म्हणजे आम्हाला पाळकानं पुरावं, मस्तपैकी हार घालून, सेंट मारून, टाय कोट घालून त्याने आम्हाला काय करावं, पेटीमध्ये सजवावं आणि त्या कबरेमध्ये. आणि म्हणून ह्यासाठी काय लोक चर्चमध्ये. बघा लोकांचं माइंड कसं आहे. हा. हालेलुया. हालेलुया. पण पौल काय म्हणा माहिती, पौल तुम्ही माझ्या शरीराला गिधडांच्या समोर टाका. कोणाच्या समोर? मला काय फरक पडत. याचा अर्थ काय, जगणे मला ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. हालेलुया. मी जगतो ह्यासाठी जगतो कारण ख्रिस्त माझ्यामध्ये आहे म्हणून मी जगतो. आणि मी मरतो ख्रिस्तासाठी मरतो कारण ख्रिस्त माझ्यासाठी मेला, हे मला लाभ आहे. जर मी येशूसाठी मेलो ना, 100% माझा आत्मा स्वर्गामध्ये. हालेलुया. 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 पण मी येशूसाठी मरत असं नाही, माझ्या जीवाला मारत नाही, माझ्या इच्छा, माझ्या भावना, माझं मन मारत नाही ना, तर प्रभू म्हणतो तुम्ही स्वतः वाचवणार नाही. हालेलुया. हालेलुया. खूप अवघड आहे येशूमध्ये चालणं. तुमच्या इच्छा माराव्या लागतात, शरीराला कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं, इच्छा भावना कंट्रोलमध्ये ठेवावी लागते. तरुण पण बिनलगामाच्या घोड्यासारखं आहे. हालेलुया. तरुण पण कसा आहे, बिनलगामाच्या घोड्यासारखा आहे. आणि सैतान तरुणपणात जी तरुण मुलं आहेत ना, मुलं मुली तरुणपणात जास्त त्यांच्यावर अटॅक करत असतो. व्यभिचाराचा अटॅक, वासनेचा अटॅक. हालेलुया. पण बायबल आम्हाला काय म्हणतं, तू आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याचं काय कर, स्मरण कर. काय कर, स्मरण. याचा अर्थ स्मरण कर, याचा अर्थ काय, परमेश्वराने सांगितलेल्या आज्ञेचं पालन कर, त्या आज्ञाचं स्मरण कर, त्या वचनाचं स्मरण कर आणि त्या वचनाप्रमाणे आचरण कर. तुझं तरुणपण आहे ना पवित्र आणि शुद्ध राख, देवाच्या वचनाप्रमाणे चाल, म्हणजे तुझा म्हातारपण सुद्धा आशीर्वादित होईल.
हालेलुया हालेलुया. 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 पण बायबल आम्हाला काय म्हणतं, तरुणपण हे बिन लगामाच्या घोड्यासारखं आहे. पण तरुणपणात जर लगाम जर आहे तर ती म्हणजे देवाचं वचन. हालेलुया. बायबल काय म्हणतो माहित आहे, तरुणपणात स्वीकारलेली देवाची भक्ती देवाला आवडते. काय आवडते? तरुणपणामध्ये. हालेलुया. हालेलुया. आणि तरुणपणात कोण आहे मी तुम्हाला सांगतो. बालपण 1 ते 18 वर्ष जे आहे हे बालपण आहे. 18 ते 40 वर्ष ज्याचा आहे, 40 वर्षापर्यंत जो मनुष्य आहे ना, 18 ते 40च्या रेंज मध्ये आहे ना, तो तरुणपणामध्ये. आणि 40च्या पुढे जेवढे लोक आहेत ते आता म्हातारपणात आहेत. कुठं आहेत? मग तुम्ही कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये बघा. आणि शास्त्र म्हणतं, तारुण्याच्या दिवसात तू काय कर, तू आपल्या निर्माणकर्त्याचं स्मरण कर. संजय बोला, तुमचं वय किती? आता 46-47. म्हणजे तुम्ही आता म्हातारपणात चाललाय. अजून 2-4 वर्षात तुमची केस सुद्धा पांढरी होती. मग कळप लावायला चालूच आहे. हालेलुया. उपदेशकाच्या 12व्या अध्यायामध्ये काय म्हटले माहितीये का? बदाम झाड फुलेल असं वचन आहे. कुठलं झाड? बदाम झाड. म्हणजे हे बदामाचं झाड आहे आणि फुलेल याचा अर्थ पांढरी केस बाहेर येते, पिकलेली केस. हालेलुया. मग आता हे देवाने केलेलं आहे. हो, हे कोणी केलेलं आहे? म्हणजे देवाने केले ते तुम्हाला बदलता येईल काय? तुम्ही किती पण कलप करा, 1 महिन्यानंतर परत पांढरा केस बाहेर. हालेलुया. देव काय म्हणतो माहिती आहे? मी पांढरा केलेला केस मला काळा करून दाखव. पण कायमस्वरूपी, 1 महिन्यासाठी नाही. स्वीकारेल का कोण चॅलेंज? स्वीकारेल? तरुणपणामध्ये लय ब्युटी पार्लरला जात होता, मेकअप करत होता. म्हातारा झाल्यावर हालेलुया सगळ्या सुरकुत्या. हालेलुया. हालेलुया. टी शर्ट, कॉलर ताट, इस्त्री ताट. हालेलुया. तरुणपणात. हालेलुया. आणि म्हातारपण आलं, विचाराने सदरावर येते. हालेलुया. कशावर येते? विचार सदरा. कारण चांगली कपडे सुद्धा घालायचं म्हटलं की त्याच्या जीवावर येते, जीवावर. कारण ताकद सगळी निघून गेलेली असते. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाचं उच्च म्हणतं, बालपण, म्हातारपण आणि तरुणपण हे सगळं काही व्यर्थ आहे जर तुम्ही देवाचं भय धरत नसाल तर. हालेलुया. हालेलुया. हा प्रिया. आणि म्हणून येशूसाठी एखादा तरुण जर आपले जीवन पवित्र ठेवत असेल, शुद्ध राखत असेल, तर नक्कीच त्याचं म्हातारपण देवबाप आशीर्वादित करेल. हालेलुया. 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 म्हणजे म्हातारपणामध्ये त्याला कुठला आजार नसणार. शास्त्र काय म्हणतं? तू म्हातारा होऊन मारावास. कसा? म्हातारा होऊन मेलं पाहिजे. पण आजकालची तरुण पिढी बघा, 30 वर्षात, कोण 35, कोण 40च्या रेंज मध्ये जायचं आहे ना. का हो? पाप करायला लागलं, देवाच्या विरुद्ध वागायला लागलं. हालेलुया. पण देवाचं वचन काय म्हणतं? जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर तुम्ही माझ्या काय पाळाल. आणि ज्या वेळेला तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल ना, त्याला मी माझ्या बापाला विनंती करील आणि माझा बाप तुम्हाला काय करील? वाचा. काय करील? मग मी बापाला विनंती करीन आणि तो तुम्हाला दुसरा पाराक्लेत देईल, यासाठी की त्याने तुम्हा बरोबर सर्व काळ राहावे. तो खरेपणाचा आत्मा आहे. हालेलुया. बघा, पाराक्लेत आत्मा देईल याचा अर्थ काय माहित आहे? इथे लिहिलेला आहे, जवळ बोलावलेला, सहाय्य करण्यास जवळ बोलावलेला, अर्थात जवळ येऊन सर्व प्रकारे आपले सहाय्य करणारा आत्मा परमेश्वर देईल.
जर रमाबाईच्या अनुक्रमणिकामध्ये जर तुम्ही बघितलं इथं साईडला, तिथे त्याचा अर्थ आहे. पाराक्लेत याचा अर्थ तुम्हाला सहाय्य करणारा आत्मा. कुठला? सहाय्य करणार. एखादा मनुष्य अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो ना, ती प्रार्थना कोणाला कळत नाही, ती अन्न भाषा कोणाला समजत नाही. लक्ष द्या इकडं. अन्न भाषा बोलणाऱ्याला समजत नाही, ऐकणाऱ्याला समजत नाही, तर ती भाषा देवाच्या आत्म्याला समजते. हालेलुया 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 हालेलुया. आणि वचन म्हणतं अन्न भाषा बोलणारा स्वतःची उन्नती करतो. कुणाची? स्वतःची. आणि अनिर्वाच्य वाक्यामध्ये पवित्र आत्मा देवाकडे तुमच्यासाठी मध्यस्थी करत असतो. मध्यस्थी काय करत असतो? मध्यस्थी. हा. हालेलुया. हालेलुया. म्हणून एखाद्याला ज्याला अन्न भाषेची कृपा प्राप्त होते ना, तर त्यानं जास्तीत जास्त अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणं गरजेचं. हालेलुया. हालेलुया. जितकं तो अन्न भाषेमध्ये प्रार्थना करील ना, तितकी त्याची आत्मिक पावर वाढेल, आत्म्याची उन्नती होईल. तो सामर्थ्यानं भरेल आणि अभिषेकानं भरेल, आणि देव त्याला नवीन नवीन दान ऑपरेट करेल. जितकं तुम्ही अन्न भाषा बोलाल त्यावेळेला ते अन्न भाषा तुमची वाढेल, आणि एकदा अन्न भाषेचं दान परिपक्व झालं की तेच दान दुसऱ्या दानाला जन्माला घालेल. 9 दान आहेत आणि 9 फळ आहेत आत्म्याचे. इथे 9 दाणे आणि 9 फळे. हालेलुया. हालेलुया. मग 9 दान कुठलं आहे? मी तुम्हाला कृपा दाने 9 आहेत. हालेलुया. पहिलं दान आहे प्रगटीकरणाचं दान. कुठलं? प्रगटीकरणाचं दान. दुसरं आहे ज्ञानाचा शब्द, म्हणजे ज्ञानाचा आत्मा. तिसरा आहे विद्येचा शब्द, विद्येचा शब्द. चौथा आहे आरोग्याचे दान. कुठलं? पाचवा आहे चमत्काराचं दान. 6वा आहे संदेश देण्याचं दान. 7वा आहे आत्म्याचे भेद, याचा अर्थ आत्मा ओळखायचं दान. म्हणजे कुठल्या बॉडीमध्ये कुठला आत्मा आहे हे सुद्धा ओळखायचं दान आहे. ज्याला हे दान आहे ना, त्याला समजतं की तो मनुष्य कुठल्या आत्म्याने बाधित आहे. कारण लोकांनी काय केलं माहित आहे, आणि ते कुठले कुठले आहेत हे तुम्हाला समजलं पाहिजे. हालेलुया. मग दुरात्मा कसा आहे तो तुम्हाला ओळखण्यासाठी आत्मा ओळखायचं दान तुम्हाला पाहिजे. हालेलुया. आत्मा ओळखायचं दान. आणि हे दान कुणाला लवकर मिळतं माहित आहे? ज्याला भूत काढायचं दान मिळालेलं आहे ना, त्याला आत्मा ओळखायचं दान लगेच ऑफर होतं. हालेलुया. आणि प्रगटीकरणाचं ज्याला दान आहे त्याला लगेच संदेश देण्याचं दान येतं. कारण वचनाचं प्रगटीकरण जोपर्यंत तुम्हाला होणार नाही तोपर्यंत वचन सुद्धा तुम्हाला सांगता येणार. आणि ज्याला अन्न भाषेचं दान आहे ना, तो जर त्या अन्न भाषेचा सतत उपयोग करत असेल आपल्या जीवनामध्ये, वैयक्तिक प्रार्थनेमध्ये, तर हेच अन्न भाषेचं दान. हालेलुया. चमत्काराचं दान आहे. भविष्य म्हणजे संदेश देण्याचं दान आहे. आत्म्याचं भेद ओळखण्याचं दान आहे. अन्न भाषेचं दान आहे. अन्न भाषेचं दान आहे. हालेलुया. अन्न भाषेचं दान आहे. पण सैतानानं ना हेतू सुद्धा लय गोंधळ केला. हालेलुया. म्हणजे ऐकून भाषा बोलायला लागला. ऐकून म्हणजे उदाहरण देतो. शंदाराबा म्हणा, शंदाराबा म्हणा, सिखाराबा म्हणा. बोला, कंटिन्यू बोला. शंदाराबा, 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 लगेच टाळ्या वाजवा. दान आलं, दान आलं, दान आलं, दान आलं. तुम्हाला मी शिकवल्या मना म्हटल्या ना, आलं का दान तुम्हाला? हे लोकांना माहित नाही. आणि ह्याच भ्रमामध्ये तो आयुष्यभर राहतो. भ्रमात राहू नका. काही लोक ऐकून बोलतात, म्हणजे जो पास्टर बोलतो तेच ऐकायचं आणि आपण पण बोलायचं.
किंवा काही लोकांना काय शिकवलं जातं की तुम्ही असं बोला. शिकवावं लागत नाही आणि ऐकून बोलावं पण लागत नाही. ज्यावेळेला पवित्र आत्म्याची कृपा परमेश्वराकडून तुमच्यावर उतरते ना, ते इतकं सामर्थ्यानं तुमच्यावर उतरलं जातं की तुम्हाला सुद्धा समजत नाही की तुम्ही काय बोलायला लागलाय, पण ते अन्न भाषेमध्ये तुम्ही बोलायला लागता. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. एखादा प्रार्थनेमध्ये आहे, धरून चला 20-40 दिवसाच्या उपास प्रार्थनेमध्ये आहे किंवा 7 दिवसाच्या उपास प्रार्थनेमध्ये, तो प्रार्थनामध्ये एकच मागत आहे, देवा मला पवित्र आत्मेनं भर, देवा माझ्या पापांची क्षमा कर, देवा मला तुझ्या अग्नीनं भर, देवा मला तुझ्या सामर्थ्यानं भर. हे परमेश्वरा, मी पापी आहे, हे देवा मी विनंती करतो, मला पवित्र आत्म्यानं भर, मला अग्नीनं भर. हे परमेश्वरा, येऊ दे तुझं सामर्थ्य, येऊ दे तुझी अग्नी. हे बाप्पा दया कर, मग पाप्यावर कृपा कर. ज्यावेळेला तू जितका आत्म्यानं प्रार्थना करतो ना, पवित्र आत्मा त्या क्षणी त्याच्यामध्ये राहायला. आमेन. हालेलुया. मग एखादा कंटिन्युअली अशा प्रकारची प्रार्थना करायला लागला देवाकडे, देव त्याचं हृदय बघतो आणि एक दिवस त्या प्रार्थनेमध्ये वेदांत लावतो. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. आणि ते मागावं लागतं, त्याला मिळवावं लागतं, त्याला झटून शोधावं लागतं. फुकट मिळत नाही. फुकट मिळवावं लागतं, त्याला मागावं लागतं, त्याच्यासाठी तुमच्या स्वतःला मारावं लागतं तुम्हाला. मग तुम्हाला जर का पवित्र आत्मा पाहिजे असेल तर जावा उपास प्रार्थनेत आणि एकच मागा की देवा मला पवित्र आत्म्याने भर, माझ्या पापांची क्षमा कर. देणार नाही. हालेलुया, हालेलुया. लोक म्हणतात की पास्टर मला दान कवा यायचं. काय येत नाही माहित आहे? कारण अजून तुझा स्वभाव बदलला नाही, अजून तू पाप सोडलं नाहीस. कसं दान येईल? आणि तू मागत नाहीस म्हणून देव तुला देत नाही. हालेलुया, हालेलुया. 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 तुम्ही मागा म्हणजे देव तुम्हाला देईल. पण काय मागा? पवित्र आत्मा. हालेलुया. आजपासून प्रार्थनेत फक्त एकच मागायचं की देवा मला काय दे. पुढे वाचा, पुढे. आणि तो तुम्हाला दुसरा पराक्लेत देईल, हा. यासाठी की त्याने तुम्हा बरोबर हा, सर्व काळ राहावे. हा. तो खरेपणाचा आत्मा आहे. कुठला आत्मा आहे तो? खरेपणा. लक्ष द्या, पवित्र आत्मा जो आहे ना तो खरेपणाचा आत्मा आहे, खोटा नाही. हा, खोटा आत्मा सैतानाचा आहे. खोटा आत्मा कोणाचा आहे? कारण सैतानाला खोटा म्हटलेला पाहिजे, लबाड आणि लबाडीचा बाप. पण जो पवित्र आत्मा ना त्याला सत्याचा आत्मा म्हटलेला, सत्याचा आत्मा. आणि येशू म्हणतो सत्य मी आहे. सत्याचा आत्मा म्हणजे येशूचा आत्मा आहे तो. हालेलुया, हा. आणि बायबल आम्हाला म्हणतं तो खरेपणाचा आत्मा आहे, खरेपणाचा. ज्या दिवशी तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त होईल, तुम्ही खोटं वागणार नाही, खोटं बोलणार पण नाही, आणि तुम्ही वाईट मार्गाला सुद्धा वळणार. काय ते? कारण देवाचा आत्माच तुमचा शिक्षक होईल, तुमचा मार्गदर्शक होईल. हालेलुया. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन म्हणतं पवित्र आत्मा उत्तम शिक्षक आहे. तो काय आहे? उत्तम शिक्षक आहे. आणि तो तुम्हाला शिकवतो येशूमध्ये कसं राहायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं. बायबल एका ठिकाणी म्हणतं, येशूने म्हटले काय बोलावं आणि काय नाही याची चिंता तू करू नको, माझ्या पित्याचा आत्मा त्या क्षणी तुला शिकवेल. हालेलुया. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेला लोक तुम्हाला अधिकाराच्या समोर घेऊन जातील, कोर्ट कचेरी ज्यावेळेला होईल आणि अधिकाराच्या समोर तुम्ही येशूच्या नावामध्ये उभा राहाल ना, त्यावेळेला तुम्ही काळजी करायचं नाही की आता काय बोलू. हालेलुया, हालेलुया. त्यावेळेला पवित्र आत्मा तुम्हाला सुचवून देईल की काय बोलायचं. आणि स्तुती आराधना करताना पण कशी स्तुती आराधना करायची, कुठलं गीत घ्यायचं, हे सुद्धा पवित्र आत्मा तुम्हाला शिकवतो. किंवा प्रार्थना कशी करायची हे सुद्धा आत्मा तुम्हाला शिकवतो.
हालेलुया. हालेलुया. पण तो तुम्ही मागितला पाहिजे, तो तुमच्यात आला पाहिजे. पुढे काय म्हणतो? तो खरेपणाचा आत्मा आहे, त्याला जगाच्याने घेवत नाही. जगातल्या लोकांना पवित्र आत्मा घेवत नाही. हालेलुया. हालेलुया. कारण मुळात जगातले लोक पापाच्या अधीनतेमध्ये, सैतानाच्या बंधनाकडे, सैतानाच्या गुलामगिरीकडे, आणि त्यामुळे पवित्र आत्म्याविषयी त्यांना जर तुम्ही सांगायला लागला, येशू बद्दल त्यांना सांगायला लागला, तर त्यांना पटणार नाही आणि ते ग्रहण पण करू शकत नाही. आणि एखादा तुम्ही अन्य भाषा बोलायला लागला ना, तर तो तुम्हाला काय म्हणे माहित आहे? कुठला मंत्र म्हणायला लागलायस? एक वचन आहे बायबलमध्ये, बायबल म्हणतो जर सगळेच अन्य भाषेमध्ये बोलायला लागले आणि एखादा अविश्वासणारा तिथं आला मंडळीमध्ये, तर तो काय म्हणे माहित आहे? तुम्ही वेडे आहात. काय म्हणे? वेडे आहात. पण त्याऐवजी जर कोणीतरी तिथं वचन सांगणारा उभा राहिलेला असेल आणि तो अविश्वासणारा तिथं आत आला, तर देव त्याच्या वचनाच्या द्वारे त्या मनुष्याशी बोलेल आणि त्याचं हृदय परिवर्तन होईल. त्या मनुष्याला त्याचं पाप कळेल, त्याच्या चुका कळतील, त्याचा दोष त्याला समजेल आणि तो परमेश्वराला शरण येईल. हालेलुया. हा फरक आहे. म्हणून पौल काय म्हणाला, अन्य भाषा बोलत असताना फार तर दोघा किंवा तिघांनी बोलाल मंडळीमध्ये, दोघा किंवा तिघांनी. पण अर्थ सांगणारा जर कोणी नसेल तर अन्य भाषा बोलणाऱ्यांना काय करावं? स्वतःशीच प्रार्थना करावी का स्वतःशीच बोलावे असं वचन. काय करावे? स्वतःशी बोलावे, म्हणजे वैयक्तिक अन्य भाषेमध्ये प्रार्थना करावी. पण ह्याच वचनाचा खूप 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 लोकांनी काय चुकीचा अर्थ काढलाय, आणि मग ते लोक म्हणतात एखादा अन्य भाषा बोलायला लागला ना, तर ह्या त्या वचनात धरून म्हणतात ए अन्य भाषा बोलू नको, आणि त्याला अडचण करतो. ही सैतानाची भाषा आहे, बोलू नको. त्यांना जर सांगितलं अहो मला दान आहे, अन्य भाषेचं दान आलेलं आहे, हालेलुया, तर ते मान्य करत नाहीत. आणि पौलाने जे वचन सांगितलेलं ना, त्या वचनाला ते धरून त्याचा चुकीचा अर्थ काढतात. हालेलुया. पौलाने काय म्हटलं माहिती आहे का? अन्य भाषा फार तर दोघे किंवा तिघांनी बोलावी, आणि अर्थ सांगणारा जर नसेल तर त्याने काय करावं? आपल्याशीच बोलावे असं वचन. हालेलुया. पण अन्य भाषा बोलायला मनाई करू नका असं वचन. हालेलुया. बघा, अन्य भाषेचा अर्थ सांगण्याचं पण एक दान आहे. पण ते दान जर मंडळीला ऑफर झालेलं नसेल तर कोणीही अर्थ सांगणार नाही. पण ज्याला अर्थ सांगायचं दान मिळालेलं असेल ना, तोच अन्य भाषामध्ये काय मनुष्य बोलायला लागलाय तो प्रगट करेल. हालेलुया. याचा अर्थ एखाद्यानं अर्धा तास अन्य भाषेमध्ये प्रार्थना केलेली आहे आणि अर्थ सांगणारा समजा तिथं उपस्थित आहे, मग अर्धा तासाची अन्य भाषाचा अर्थ काय तितका मोठा नाही निघणार. त्या संपूर्ण भाषेचा अर्थ एकाच वचनामध्ये परमेश्वर त्याला प्रगट करेल की देव असं असं म्हणतो. हालेलुया. की मी पवित्र आहे म्हणून तुम्ही पवित्र असा, त्याचा अर्थ. हालेलुया. 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 पण अर्थ सांगायचं दान ज्याला नाहीये, तर पौल तिथं म्हणतो मग तुम्ही अन्य भाषा बोलू नका, तुम्ही शांत बसा किंवा आपल्याशी बोला असं वचन. पण एका ठिकाणी म्हणतो की तुम्ही अन्य भाषेमध्ये काय करा? प्रार्थना करा. करा अन्य भाषा बोलणाऱ्याला कळत नाही, समजणं ऐकणाऱ्याला समजत नाही, तर ती देवाची भाषा देवाला समजते. हालेलुया. 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 बघा, अन्य भाषेचं दान हे कंपल्सरी मंडळीला पाहिजे. पण त्याच्या आधी, या सगळ्यांच्या आधी तुम्ही परमेश्वरावर प्रीती करणारे लोक तयार झाला पाहिजे.
का देवावर खरं प्रेम करत असाल ना, तर तुम्ही जितकं ऐकाल ना तितकं तुम्हाला अजून ऐकावं असं वाटेल, अजून तुम्ही आम्हाला शिकवा असं वाटेल. हालेलुया. पण इच्छा नाही, मन नाही, भावना नाही तर तुम्हाला कंटाळा येईल. हालेलुया. 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 म्हणून देवाचं वचन म्हणतं की येशूने म्हटले, जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर माझ्या आज्ञा पाळा, आणि जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर मी माझ्या पित्याला विनंती करेन. कुणाला विनंती करेन? पित्याला. पित्याला. कारण दान पित्याकडून येतो, दान पित्याकडून येतो. आणि एखाद्याला दान आलेलं आहे तर पित्याने त्याच्यावर कृपा केली. कृपा काय केली? कृपा केली. कृपा म्हणजे देवानं तुम्हाला वाचवलं, तुमच्याकडे बघितलं. म्हणून देवाचं वचन आहे, माझी कृपा तुला पुरेशी आहे. याचा अर्थ जर अन्न भाषेमध्ये बोलत असो ना तर माझी कृपा तुझ्यावर झालेली आहे, आणि माझी कृपा तुला पुरेशी. याचा अर्थ काय? मी तुझ्याकडे बघितलं इतकंच तुला पुरेस आहे, बास. हालेलुया. लय तुला काय करायची गरज नाही. माझी दृष्टी तुझ्याकडे लागलेली आहे ना, त्या माझ्या बघण्यातच तुला सगळं काय मिळून जाईल. हालेलुया. हालेलुया. देवाचं बघणं तुमच्याकडलं काय साधं असेल का? देवाच्या वचनाला ग्रहण करा आणि आपल्या पापांची क्षमा मागा आणि परमेश्वराच्या वचनामध्ये चालत राहावा, म्हणजे देव तुम्हाला पवित्र आत्म्याने भरेल. हालेलुया. हालेलुया. या आपण प्रार्थना करूया.